आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। कोणत्याही गावाचा विकास करायचा असेल तर त्या गावातील ग्रामपंचायतचा सरपंच कर्तव्यदक्ष व गावाचा विकास करणारा असायला पाहिजे। आणि असाच ग्रामपंचायतच्या विकासाचा महामेरू साकोली तालुक्यातील वलमाझरी खैरी येथील ग्रामपंचायतचे सरपंच श्री पुरुषोत्तमजी रुखमोडे यांनी आपल्या अनोख्या शैलीने गावामध्ये अनेक योजना राबवून गावाचा विकास घडवून आणला आणि वलमाझरी खैरी गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिले। आणि त्यांच्याच नेतृत्वाने 7 जानेवारी 2026 रोज बुधवारला वलमाझरी खैरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान विशेष जनजागृती कार्यक्रम व सन्मान सोहळा साजरा करण्यात आला। ह्या सन्मान सोहळ्याला प्रमुख उपस्थिती निसर्गप्रेमी किरण पुरंदरे, मुबारक सय्यद सर, संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा गावाचे सरपंच भास्करराव पैरे पाटील, उमरी गावचे उपसरपंच भूमिताताई धकाते, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनभाऊ शेंडे, पंचायत समितीचे सदस्य ललित भाऊ हेमने, ज्यांनी संपूर्ण देशामध्ये आपल्या ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक मिळवून दिला अशा डव्वा पळसगाव येथील सरपंच योगेश्वरी चौधरी, साकोली तालुक्याच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ देवश्री मनीष कापगते इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ह्या सन्मान सोहळ्याप्रसंगी माननीय श्री मुबारक सय्यद सर यांनी मुलांना फार मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच आधुनिक काळात मुलांना शिकविणे फार काळाची गरज आहे आणि आपल्या गावाचा विकास करायचा असेल आणि आपल्या गावामध्ये मुले घडवायची असतील तर आपल्या गावाची शाळा स्वच्छ व सुंदर कशी ठेवावी आणि आपल्या गावातील शाळेमध्ये खेडीमेडीचे वातावरण कसे निर्माण करावे याबद्दल माहिती सांगितली। पशुपक्षी प्रेमी माननीय किरण पुरंदरे सर यांनी अनेक पशुपक्ष्यांची आवाज काढून मुलांचे मनोरंजन केले। तसेच मुलांना पशु पक्षी प्राण्यांवर प्रेम कसे करायचे याबद्दल मुलाचे मार्गदर्शन केले। पाटोदा गावचे सरपंच माननीय भास्करराव पैरे पाटील यांनी आपल्या गावामध्ये नवीन नवीन योजना कशी आणायच्या आणि आपल्या गावाचा विकास कसा करता येईल याबद्दल येथील संपूर्ण जनतेला मार्गदर्शन केले। तसेच आपल्या गावामध्ये विविध योजना कशा राबवता येतील याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले। स्वच्छतेकरिता आम्ही आमच्या करामध्ये 300 रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतला। बाकी ग्रामपंचायतीला 50 होतो, त्यापूर्वी सुद्धा 50 होतो। आम्ही 300 रुपये एक्स्ट्रा चार्ज घेतला, एक स्वच्छता मजूर नेमला आणि आम्ही आमच्या पिटेरी हा ठिकाण पर्यटन स्थळ आहे सर। पर्यटन ठिकाणी बरेचसा कचरा निर्माण होतो। पिटेरी या ठिकाणी तसेच इतर गावातील कचरा गोळा करण्यासाठी एक ई रिक्षा खरेदी केला आणि 4ही गावातील कचरा आम्ही त्या ठिकाणी गोळा करून एकत्र करून तो आमच्या इकडे कचरा वर्गीकरण शेड तयार केला। त्या ठिकाणी कचरा वर्गीकरण केला जातो बचत गटांच्या महिलांच्या द्वारे आणि वर्गीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आता बेलिंग मशीन, क्लिनिंग मशीन ह्यांसारख्या मशीन सुद्धा आल्या। आम्ही समोर या सुक्या कचऱ्यापासून विटा बनवण्याचा सुद्धा प्रयोग आम्ही सुरू करणार आहोत। ओला कचऱ्याचा आम्ही खत निर्माण करीत आहोत, गांडूळ खत, कंपोस्ट खत तयार करीत आहोत। आम्ही खत तयार करून आम्ही ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांनाच तो खत देतो सर, जेणेकरून आम्ही सर्वात पहिले सुरुवातीला स्वच्छतेवर सर्वात पहिले फोकस केला सर आणि आपले गाव स्वच्छ करण्याचा सर्वात पहिले आम्ही प्रयत्न केला। आमच्या गावातील सार्वजनिक हनुमान मंदिराचे 1,86,257 रुपये बाकी होते। त्या मंदिराच्या पैशातून आम्ही गावाचे काम केला, गावात झाडे लावले, फळ झाडे असो, छोटे झाडे असो किंवा इतर झाडे, त्या सार्वजनिक हनुमान मंदिराच्या पैशातून आम्ही झाडे लावला। सर्वात मोठं पवित्र कार्य ज्ञानाचं आणि ज्ञानाचं कार्य करणारा जर मोठीशी पाठी वगैरे आला तर आता आदर्श शाळा म्हणजे आदर्श विद्यार्थी घडतील। आज अशी गत झाली आहे, थोडासा पोराला मारलं तर बाप शाळेत येते, कोणताही मास्तर नसते। पहिलेच्या काळात आमचा बाप आमच्या मास्तरनं मारलं तर अंकी सांगे ठेचा आले आणि आता जर बाप थोडासा बोलला तर मोदी सरकारने त्याला चटणी लावली, एक जीआर काढून टाकला। म्हणजे पोराला मारता सोडा, अरे नाही म्हणायचं, अभि नाही म्हणायचं, आवाजही नाही काढायचं, वा रे वा। पण एक सांगतो
लोकांनो, आज जर गुरुजीनं भाग नाही उचलला ना, एक छडी नाही मारली ना, तुझ्या हेच पोरं पोलिसांचे दंडे खातील लिहून ठेवा. सत्य आहे. कारण शिक्षण येऊन जाईल. प्रेमाला झाला नाही येणार आलं, संस्कार आणि शिस्त शिक्षेशिवाय येत नाही, हे लक्षात घ्या. आणि ते आणण्यासाठी तुम्ही स्वतः गुरुजीच्या हातात छडी द्या. ज्या दिवशी एखादा अपमान जाते गुरुजीला त्या पोरासमोर त्याचा अपमान करते, माझ्या पोराला सांगून ठेव, त्या दिवशी तो आपल्या पोराचं आयुष्य खराब करते बेटा. म्हणून आदर पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो हे मुलांना लक्ष द्यायचं. आता शेवटचं तुमच्याशी बोलतो. हे जे मायबापांना देवता म्हटलंय ना, अरे बाबा तुमच्या अंगावर फाटलं कपडं नाही पाहिजे म्हणून स्वतः फाटले घालतात, तर तुम्हाला चांगले कपडे घालतात. एखादी बिमार पडले ना, साऱ्या टेस्ट डॉक्टर हेतून तेथी नागपूर मुंबई दिल्ली घेऊन तुम्हाला जातील. स्वतः बिमार पडते ना बाप किंवा मा, एखादी गोडी खाऊन तुमच्या बिचारी पांघरून झोपून जाते, पण स्वतः पैसे खर्च नाही करतो. तुमच्यासाठी वाटेल ते करायला लागतं. म्हटलं मला स्वयंपाक करला, सर्व जेवले, आता थोडासा वाटलाय, आणखी एखाद्या पोराला वाटलं आई पुन्हा जेवतो, तर ते माग त्या पोराला जेवायला घालतो. पण आपण गंजाचा खरकटा खाऊन झोपते किंवा पाणी पिऊन झोपून जाते. अशी माय नशिबान आले तुम्ही. मग त्याला दुखवा, त्याच्या डोळ्यात पाणी आणाल नाही, त्यांना सुखात ठेवायचंय, त्याचे स्वप्न पूर्ण करायचे, त्याच्यासाठी तुम्हाला शिकायचंय. आणि मग अशी बोलता बोललो, हे पळणे पूर्णेवाला प्रकार आहे ना, हा चुकीचा प्रकार आहे. कोण पळवून येते? लाचार लोक पळवून येतात पोरींना. ज्यांना कोणी पोरी देत नाही, त्याची अवतार नाही, असा हा झंड माणूस हा पोरी पळवून देते. अरे जो कर्तबगार आहे, जो पाया उभा आहे, त्याला पोरी पळवून द्यायची गरज नाही. त्याला कोणताही बाप भाग देऊन देईल त्याच्या पोरी, पण त्याची अवकात नाही पोरीला पोसायची, तो पोरी पळवून येते. त्याच्यासोबत भरून आमच्या पोरी चालल्या जातात आणि एका वर्षानं कुठून तरी पुन्हा रडत भुकत बापाकडे वापस येतात, आयुष्य बर्बाद करून. अशी अनेक उदाहरणं झाली. म्हणून बेटा पहिले पायावर उभे, पहिले सोफिया कुरेशी म्हणा, पहिले कल्पना चावला म्हणा, पहिले सुनीता विलियम्स म्हणा, आणि मग नंतर विचार करा कोणासोबत लग्न करायचं. तुम्ही ज्या म्हणाल त्या जातीच्या पोराशी तुमचं लग्न लावून द्यायला मी येणार किंवा आमचा समाज तुमच्या पाठीशी उभा. पहिले पायावर उभे. दुखवण्याच्या बापाच्या डोळ्यात असला म्हणून बाप आणि मा. आता आमचे माझा बापही नाही माई नाही. जेव्हा होते तेव्हा काही वाटत नव्हतं, पण आता नाहीये. जेव्हा मी माझ्या गावाला जातो धारगावला, मी आतमध्ये जातच नाही. पहिले जायचो आवाजच निघायचं, मम्मी अम्मा अम्मा. आम्ही काय म्हणायचं? अम्मा अम्मा जा करतो आम्ही, अम्मी जा ना तू जा. हा एक मोठा एक विषय आहे. ते आश्रमशाळा पाहून म्हणलं वृद्धाश्रम 17,500. त्याचं कारण आहे, आम्ही बाबा आई वरून कशाला गेलो? मम्मीवर डॅडीवर चले गेलो. बाबा आईमध्ये जो आनंद आहे, जो प्रेम आहे ना, ते मम्मी डॅडी नाही. मम्मी म्हणजे काय होते माहिती आहे का? अरे मम्मी म्हणजे त्या इजिप्त मध्ये मेलेल्या माणसाच्या आठवड्या काढून मसाला भरून शिवून ठेवणे, त्याला मम्मी म्हणतात. आणि तो नाव मम्मी लागला. आणि मम्मी मोठी हुशार. आई जी म्हणलं का कणपडात मारते, मम्मी म्हण. तिचा स्टँडर्ड बदलला. ती म्हणजे मम्मी म्हण, आई नाही. आणि आई कोण म्हणाला होते? आजी. जिला प्रेमाने आम्ही आजी म्हणतो, तिला आजी म्हणून बा तिला टेन्शन मुलगी झालं म्हणते आई म्हण. अशा भानगडी होणार तू. आम्ही परत आईचा नाव आजीचा नाव सांगते, कारण का हिना आजीला सांगून ठेवलं. मला आजीने मला 4 चौकात मला आई म्हणावं म्हणते आजी. काहून? आजी शब्द वाईट आहे, आजी सुंदर शब्द आहे. आई सुंदर शब्द म्हणून आई वडील म्हणणं सुरू करा. सकाळी शाळेत जाताना पाया लागा, शाळेत गेल्यावर त्यांच्या पाया लागा, त्यांचा आशीर्वाद घ्या. आणि जीवनात कधीही मागे पडणार नाही तुम्ही. देव तुमच्या घरी आहे. पण आम्ही देवाला चिडवतो, देवालाच रागवतो, देवाला काही वस्तू भेटून मारतो, देवाला रडवतो आम्ही. नमस्कार, मी पुरुषोत्तम रुक्मडे, सरपंच गड ग्रामपंचायत खैरी वलमादरी. आणि माझ्यासोबत माझे ग्रामपंचायत अधिकारी आहेत श्री नरेश पुरुषोत्तमजी शिवणकर. आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, त्याची जनजागृतीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला. आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही महाराष्ट्राचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, शिक्षण क्षेत्रात नावाजलेले मुबारक अली सय्यद आणि पशु पक्ष्यावर प्रेम करणारे, निसर्गात राहणारे किरणदादा पुरंदरे यांना बोलून लोकांना मोटिवेट करण्याचा काम केला. आजच्या कार्यक्रमात आम्ही त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतमध्ये ज्या लोकांनी विविध प्रकारची सेवा दिली त्यांचा सुद्धा सन्मान केला. आणि त्यात प्रामुख्याने आमच्या गावामध्ये राहणारा विधवा, गोर गरीब महिला, विधवा महिलांना कशाचा आधार नाही, निराधार अशा विधवा महिलांचा आम्ही सन्मान केला. त्याचा सत्कार आज ह्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतद्वारे करण्यात आला, जेणेकरून त्यांना सुद्धा एक आसरा आमच्या ग्रामपंचायतीने देण्याचं काम हा केला. आज आम्ही मुख्यमंत्री समृद्ध अभियान राबवत असताना विविध अशा उपाययोजनेवर काम करीत आहोत. त्यामध्ये 100% घरकुल बांधकाम, 100% आयुष्यमान कार्ड,
म्हणजे गावातील प्रत्येक लोकांना आरोग्यासाठी आयुष्यमान कार्ड मिळाले पाहिजे, घरकुल झालेले पाहिजे, सर्वांचा जाकर असायला पाहिजे आणि सर्व महिला सर्व कुटुंब मनरेगा कार्ड अंतर्गत यायला हवे. ह्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करत आहोत. कुणी निराधार असो, कुणी कसल्याच प्रकारच्या योजना असो, आम्ही सर्व योजना आमच्या ग्रामवासियांना देण्याचे सुद्धा उपक्रम आम्ही राबवणे सुरू केला. आमच्या संपूर्ण शासकीय कार्यालय आम्ही सोलरने ऊर्जा म्हणजे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करायला चालू केला. संपूर्ण शासकीय कार्यालयाला रेन वॉटर हार्वेस्टिंग केला. संपूर्ण गावांना CCTV कॅमेऱ्याने कैद केला. संपूर्ण शाळांना CCTV, आमची संपूर्ण 4ही गावच्या शाळा आज ह्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये दिसतात आणि आमची शाळा सुद्धा आज अतिशय सुंदर अशा प्रकारची शाळा हे आमच्या शिक्षकांनी बनवली. तर ह्या अभियानाला आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता आमच्या ग्रामपंचायतने करणे सुरू केली. आम्ही सर्व पाणी पुरवठा असो किंवा इतर एक ग्रामपंचायत असो, म्हणजे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून आम्ही तसेच मनरेगा अंतर्गत जे अनगट डबे बंधारे आहेत, त्याचबरोबर सर्व शेततळे असोत, शेतामध्ये जलतारा असोत, यांसारखे सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीने काम चालू केले आणि लोकांचा खूप मोठा असा सहकार्य लागला. जवळपास आज 6 ते 7 लाख लोकवर्गणी माझ्या गावामध्ये झाले. त्याच्यामध्ये आम्ही लोकोपयोगी कामांना सुद्धा सुरुवात केली. आमच्या ग्रामपंचायतला सावित्राबाई ह्या नावाने एक आम्ही अभ्यासिका सुद्धा तयार करीत आहोत. यापूर्वी सुद्धा 2 अभ्यासिका आमच्या गावामध्ये अवेलेबल होता. ह्या ठिकाणी आम्ही 3 कम्प्युटर आणि बसण्यासाठी व्यवस्था अशी करून ही अभ्यासिका सुद्धा ह्या अभियानाअंतर्गत तयार करीत आहोत. त्याचबरोबर स्मशानभूमी सुद्धा, आमची स्मशानभूमी सुद्धा अतिशय पिकनिक स्पॉट सारखी स्मशानभूमी सुद्धा आमचं बनवणे चालू आहे. ह्या अभियानाअंतर्गत असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही आमच्या ग्रामपंचायतद्वारे करू. आम्हाला लोकांचे खूप सहकार्य आहे, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो व आजच्या कार्यक्रमाला सर्व लोकांनी सहकार्य केलं त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. सर, तुम्ही जो हा कार्यक्रम राबविला ह्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला फार मोठ्या अडचणी आल्या असतील. त्या अडचणींचे तुम्ही कसं काय निराकरण केले? लोकांना आम्ही ग्रामसभा, महिला सभा, वार्ड सभा घेऊन आम्ही त्या लोकांना कन्व्हिन्स केला आणि तसे लोकांनी आम्हाला सहकार्य पण केला. त्यांच्या चुका लक्षात आल्या, आमच्या चुका काही झाल्या असतील त्याही त्यांना लक्षात आल्या. ह्या सर्व चुकामधून मार्ग काढून हा लोकसहभागातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राबवित आहोत आणि या अभियानाला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आज लोकवर्गणी आपल्याकडे 5 ते 7 लाख रुपये झालेली आहे. तसेच या लोकवर्गणीतून आम्हाला नाविन्यपूर्ण त्या गावाच्या लोकवर्गणीतून त्या गावातच आम्हाला ते नाविन्यपूर्ण कामं करायची आहेत. तसेच आम्ही कर वसुलीला गेलो तरी आज डिसेंबर एंडिंगला आमची 90% वसुली झालेली आहे. आता आमच्याकडे 3 महिने अजून बाकी आहेत. त्या 3 महिन्याच्या कालावधीत आम्ही संपूर्ण मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानमध्ये लागणाऱ्या सर्व अटीची पूर्तता करू एवढी मी लोकांच्या सहभागामुळे विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. चॅनलच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि जनतेला काय संदेश देणार? मला सर्व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांना सांगायचे आहे की आपणाला लोकांनी त्यांची सेवा करण्याकरिता निवडून दिले. आपण सरपंच म्हणजे त्या गावाचा पालक, सरपंच म्हणजे मुख्यमंत्री. मग लोकांनी आपणाला निवडून दिले त्यासाठी आपणास लोकांच्या उपयोगी, लोकांना ज्या आवश्यक आहे, आपण ज्या आपल्या घराला गोष्टी आवश्यक आहेत त्या आपल्या गावाला आवश्यक आहेत, त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून करावी, जेणेकरून आपले सुद्धा गाव हे आयडियल विलेज होईल आणि आपल्या सुद्धा गावांचा नाव गाजला जाईल.
अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.